आता मी म्हणतो एवढं घ्याच काय नाही लागते. काय 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 तुमच्या बहिणीच्या घरी काहीच नाही का? बंदतूनच घ्यायला लागते. अहो मॅड बाई, मा बहीणच्या घरी नाही नेऊन राहिलो ना हलकट बोळ्याची. तुला तर वाटते हलकट मा बहीणच्या घरी काहीच नाही द्या, पण आता ते मा लेकीचंही घर आहे ना. बोलली का तू? लेकीच्या घरी का रिकाम्या हातानं चालतं का? बहीणच्या घरी तू धाडशील मला रिकाम्या हातानं? तो सारखी भावजं असल्यावर काय गोर आहे, पण लेकीच्या घरी रिकाम्या हातानं जाऊ का? बोललं या नका त्या कारणानं. तुम्हाला फक्त घ्या वाटते काही काही, मला का कळत नाही काय? बहीणच्या घरी म्हणलं तर आता गेले लेकीच्या घरी काढलं. मग लेक तर बहीणच्याच घरी दिली ना. लय माई बहीण मोठे लोक आहे, लय माई बहीण मोठे लोक आहे. मै लेक आयुष्यभर सुखात राहील आणि काशीच तिले कमी पडणार नाही. आणि आता अतून थैल्या भरभर लांबून राहिली. 6 वर्षानं तर बोलावलंच तुमच्या बहीणनं. दुसऱ्याच्या घरी असती माई पोरगी तर किती मनापानानं हिनीनं मला बोलावलं असतं. साजरा पाहुणचार रावणचार केला असता. लेकीच्या घरी 8-10 दिवस मी राहिली असती. केलं मनानं राजोटा. बहीणच्या घरी दिली. बहीण तशीच पाहिली नाही अर्काड बोळ्याची. भांड कुदड बहीण. तिले तर बरोबर चान्सच सापडला माया लेकीची औरत करायचा आणि माया अपमान करायचा. जास्त तुमचं डोकं चालू नका. ते थुतर आहे ना तुमचं, ते थोबाड जर असं बंद ठेव जा, नाही तर ती सबर सांग काही झमकाझमकी कर सांगून ठेवतो. नातेसंबंध असे बडबड केल्यानंच जास्त खराब होत असतात. मुकाट्यानं राहत ना, नमतं घेत ना, आणि मग लेकीला हे करायला लागते. काय व म्हणलं काही तर काय व्हायला चाललो होतो, अंगाला का छिद्र पडतात काय? भले अजून तिला वाटतच नाही मा बहीणचा खार खाते. माझी बहीण आता ती जुनी झाली, पण तो पोरीची सासू होईना ती आता सरकी राह तिच्या संग. माय बाई 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 म्हणजे मी का भांडतो का? असं 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 म्हणणं आहे तुमचं? नाही, तुमची बहीण लय गुणाची, मी लय भांडखोर आहे ना. माय बाई डांजली बाई माणसाची. आलं ना शेवटी खरं तोंडावर, आलं ना खरं तोंडावर. बाई बाई किती साजरी राहू माय मी, तरी बाई हा माणूस म्हणते मी भांडतो. दोघं बहीण भाऊ सारखेच भांड कुदाळ हा तुम्ही. तुमची बहीण बी तशीच. एक दिवस मला लेकीचा सुखानं जाऊ देत नाही. रोज तिच्या सगळं भांडते, काही काही कांड करते. मला का माहित नाही का तुमची बहीण कोणत्या रंगाची हाय तर? आणि भल्ला गेला माणूस मला म्हणते. मला म्हणता तुम्ही नाही, आता येतच नाही मी. जा तुम्ही एकले, मी येतच नाही. बरोबर आहे, कायच करा. बाई रिकामी धंदे करू नको. चाल बिचारी माय चाल, तिनं बोलावलं एवढं, चाल पोरीच्या घरी. एवढी थंथाय थाय नाचत नको, जात जाऊ निरा. मग कसं म्हणलं मला तुम्ही? कसं म्हणलं मला तुम्ही? तुमची बहीण भांडकुदाळ, तुमचं खानदान अख्खं भांडकुदाळ, मी नाही भांडकुदाळ. हो बापा, तू तो लयच साजऱ्या स्वभावाची. हो चाल बिचारी, ते पोरगी वाट पाहत अशी. बोलावलं तर तुला आता रोग घेऊन राहिला चाललेले. बोलावलं नाही तर म्हणतं बोलावलं नाही. आता एवढा तुले दाखवून केले मा बहीण या करून, तो आता लागे तुले लहान पावर आला व. नाही तर म्हणतो की बोलावत नाही. आता बोलावलं तर चाल म्हणून काय रे फुकटचा ताल करून राहिली. काय करून राहिली ते काटतं? एखादी पोरगी असती तर आता लोक तयार होऊन बोल्यावर चढली असती नवरी होऊन. हे याचं अजून का मेकअप करून राहिला का रे? कार्टिया मेकअप करून राहिला का रे? चाल ना. येतो बाबा थांबाजारचा. काही तुम्हा चष्मा कुठे ठेवला? आता तीच आहे. जाय तू बाप, मी नाही येत. बापाले तर मी हेच नाही ना, खपतच नाही मी त्याले. तेल तर मला न्यायच नसते कुठे, म्हणून असं वक्तार मला मुळाफ करतात, माझं भांडतात. मी येतच नाही. जा तुम्ही दोघं जण. सांगता मला किले माझी तब्येत नाही म्हणा बराबर. तसं काही ते तिच्या सासूले तर काही वाटत नाही. बल्ली गेली मला बोलावले गेली. तिला मला बोलावणच नशीन, भावाले बोलावं नशीन, म्हणूनच हा माणूस मला नेत नाही. चला आता डोकं नको झालं माहिती आहे. चल हो चला बापा. धन्य रे बाप राजा, धन्य. सकाळून पासून तयारी करून राहिला बहीणच्या घरी जायची. काय मेकअप केलं का तोंडावर? त्या पोरी सोरी सारखं मेकअप लावलं का तोंडावर? चला उचला थैला चला. चालू आई, चाल ना. बाईनं बोलावलं एवढं तर चाल ना. मग पाणतो बाप म्हणते का? डॉक्टर थैली घेतली पण म्हणते का मला चाल म्हणून? म्हणते का मला चाल म्हणून? अहो का आता मी ना आणू का तुले बस येले? चाल ना बिचारे, चाल ना. म्हणसान का मग मी भांडगोड? काय बिचारी, तू नाही भांडखोर, मीच लय भांडखोर आहे. मा खानदान भांडखोर आहे, मा नशीबच भांडखोर आहे. काय म्हणून मी समज जग भांडखोर, तू लय साजरी समजदार. चाल बिचारी, चल. आत्ता बोलले खरे. असं खरं बोलायचं. उगाच लोक राणी आणायचा. माझ्यासारखी प्रेमळ बायको भेटली ज्याचं कौतुक नाही. चालले कुठे बहीणच्या घरी जावं लागते. तेल तर वाटू राहिला का पैत जाऊ का, उठत जाऊ का, बसत जाऊ? हे थैली कोण घेणार आहे? त्या सांडाने घ्यायला लावणं. ती का अप्सर आहे का इंद्रा घरची, तिला थैली उचलत नाही. घे काट्या, घेते थैली. मी नाही घेतो.
मला हातात का थैली शोभते काय? मी नाही का त्या थैल्या तुईल्या घ्या तुम्ही. काही चालली ते कधीसाठी जाणं एवढ्या थैल्या घेतल्या. मी नाही घेत. घ्या ते थैली. चल रे बाबू आपण. बाबू त्या स्प्रे नाही मारला का? शेंट मारा लागत होता ना साजरा. हा शेंट मारला की लय साजरा असा मस्त घम घम वास येते. कुर्ता दुसरा कोण नाही घातला, तो सदरा घाला लागत होता दुसरा. नाही तर टी शर्टही घातलं असतं तर चाललं असतं. हा चप्पल नको बूट घे बूट. मग बूट घे तू पायात, चप्पल नको घेऊ. काय साजरा दिसते बाई मालिक. कर बाई कुमार, तू राजकुमारच दिसत. चल बाय चल, पाहिजे ऊन लागेल. कानाले दस्ती दुपट्ट काही नाही घेतलं का? बांधणं ते दुपट्ट कानाले. नाही बाई मा भांग मोडते, मी नाही बांधत. एसटीत बसून जाणं तसंच तर माझी वार येते. बाबाला म्हणतो कार घ्या तर घेत नाही. हा ना, हा बाईच्या घरी गाडी नाही का? आपल्या घरी गाडी नाही. आता आपण चाललो एसटीनं. इम्प्रेशन डाऊन होते ना. एवढे चांगले कपडे घातले लागे आता एसटीत बसून जा. हो रे, अंबानीच्या नाता ती कमावून ठेवलं नाही. ही गाडी घ्या आणि एसटीत बसायची त्याला सरम लागते. थैली घ्यायची सरम लागते. बापाला 2-2 थैल्या घ्यायला लावतो, याची सरम नाही लागत का रे तुले? बेसरम तोंडाचं गेलं मोठं पुढे. मॅटच भेटली ही जनपती मॅट. जाऊ दे चाल मा पोरीच्या घरी. माई पोरगी वाट पाहत अशी या घरात फक्त एकच लेकरू चांगला आहे माई पोरगी. नाही तर दोघं मायले काही न मा डोकसं मॅट केलं, जिन्ना हराम केलं मला. मला माहित नाही बापा, त्या पैसे मागले होते का? बरं मग घे पाय. मग आता याचे आबा काही घरी नाहीत, वावरात आहेत ते जाईल. माझं काही पैसे ठेवले नाहीत बापा त्यानं. मग वावरात जा ना, मग असं कर ना, वावरात जा ना. वावरात आहेत का? म्या रात्रीच म्हणलं होतं भाऊले, तर भाऊ म्हणत असं काऊन येतो घेऊन जाजो असं म्हणलं होतं. मले काम होतं, म्या मागलं ते. हो म्हणलं अशीन, पण ते याद नशीन न. सकाळून गेले मग ते गाई वावरात, याद नाही राहिले मग त्याला पैसे ठेवायची. माझ्याजवळ नाहीत बापा, नाही तर माझ्यावरचे दिले असते. मग असं कर ना, वावरात जा ना. वावरात जा. ते येतील नाही तर घंटाक बऱ्यानं. आता काय 2 वाजता येतातच ते घरी जायले. काल पाहिजे होते पैसे, अर्जंट आहे का? हा अर्जंट आहे मुले, मी जातो ना वावरात. हो असं वाटलं भाऊन ठेवले असते घरी तुमच्याजवळ. नाही बापा, मी का दिले नसते का? मग माझ्याजवळ ठेवले असते तर आल्या दिले असते मी तुमच्याजवळ. तर पण ते ना दिले नाही तर मला काही सांगलंही नाही. ते त्याचे ध्यान नाही मग भाऊ. बाबा तसं कर, वावरात जाय. इकडलेच आहेत ना नदी खाली? नाही इकडे बराडच्या वावरात आहेत ते, नदी खाली नाहीत. आज बराडच्या वावरात आहेत बापा. बापा तिकडे आहेत का? बरं जातो बा. नाही माणसानं मला काही सांगलंय नाही. आता माझ्याजवळ आहेत पैसे, पण बाई देऊ की नाही देऊ यायन काही मला बोलले नाही, म्हणलंही नाही. काही मला सांगलं नाही की तो मागेली येईन का काही. नाही तर माझ्याजवळ होते 2000 दिले असते मॅम. पण जाऊ दे बाई, या माणसानं मला काही सांगलं नाही. आपण मनानं राजूटा करा आणि कुठे शिव्या खावता यायच्या. जात तिकडे आपण वावरात जाते ना, येतील घरी देतील. नाही तर फोन लावतील वावरातून की दे म्हणून पैसे, मग देईन मी. आपण मनानच पहिले द्या आणि मग अजून म्हणतील. आता बाई हा माणूस कुकडे गेलता हो? मला लक्ष नाही. भाऊ काय काम होतं? हा काय नाही बाई, चाललो मी घरी. बाई बोललो बाई सोड. शिटू आलते ते भगवती, आता दिसलेच ती नेले. म्हणजे वर खालून माणूस वदर लोक आला तर आमच्या सुनीले दिसला नाही, आणि आता घरी जाताना दिसला. म्हणजे किती माहिती सून गुणाची. घरात कोणी येतीन जाती आणि मग इले माहीत पडते हो भाऊ कुठे चालले. काय करावं या शिटूचं झांबलेपणाचं. तर ते धुणं धुवून राहिले बरं, तरी ध्यान नाही यायचं की घरात कोणी आलं. म्हणजे काही हाय का कामाची गोट. तो संग नाही बोलून राहिली ना मी. बडबड्या तो मायले म्हटलं ना, तो मायले बोलली, तुला नाही बोलली. तुले बोलू तो संग बोलू, काय बोलू बा. बुडे बा जेवण झालं का तुमचं? झपानी आली. काय म्हणू तुम्हाला अजून? धंदा पाणी केलं? हागणं मुतणं झालं का? झालं का? का राहिलं? ये काय करू राहिला बाबू? ये आपण भाजी तोडू. ये स्वयंपाक करू लागते का आजीले? बाबू स्वयंपाक करू लागते. ये माई ये. हट, फिरक्या नाही गायच्या. फिरक्या गायला की बिमारी येते. मग बातच लागे, ताप येऊ देन, संडास लागू देन, काही फिरके नाही गायच्या. चाल ये तसा थुका केवढ नाही बापा. छी छी छी. नाही म्हटलं ना. चाल ये इकडे ये बरं. ये माझ्याजवळ ये. भांडे इकडे खरकट्यावर नाही, तिखट लागते.
आ घसरला घसरला, गणपती घसरला आमचा. हो घसरला घसरला बाबू, ये मग ये. चिकू. आजी चुडाला, आजी चुडाला. हो लाड पाहिजे, आमचे बकेले लाड पाहिजे. लाड केला की लहरी घेते. आजी पप्पी घ्या लागते, बाबूची पप्पी घ्या लागते. बाबू घेते का आजीची पप्पी? घे बघ घे बघ. ओ मग बोकोबा झोपा नाही आली. बोकोबा ती झोपा कोण नेली? कोण नेली झोपा? चोरून नेली का आज झोपा बाबूची? कोण झोपत नाही आली बाई, झोप येऊनच नाही राहिली. कुठे गेली? गावाला गेली बाई झोप. मामाच्या घरी गेली का ले एसटीत बसून? झोपा काऊन नाही आली आज? झोपा ना मस्त. झुजू करून देऊ का मी? पाळण्यात झोपते का बाबू? झोपा गेली पडला पडला पडला. पडू का खाली पडू. आई व आई. चल तो बाबा आवाज देते. काय रे दिनू, काय म्हणता? पाय बाबा आला का? बाबा कोण आवाज दिला रे बाबू? कोण आवाज दिला? आई हे कुठे गेली? अरे ते त्या गंगू काकूच्या घरी गेली ना बापा, ते गुलाबजामुन करू लागेले. ते तर पाहुणे सकाळी येऊन राहिले ना, जेवण सकाळ आहे ना. जेवण सकाळ पण ते आज करून ठेवून राहिले. ते पिंकी आलती बोलायले, मला तर धाडलं नाही तर अजून ते गंगू म्हणेन की पाय मीच बोलायला गेली या पाठवलं नाही. तेली असं वाटेन पिंकीले की पाय बा आमच्या घरी येऊ नये त्याला. म्हणून तिला म्हणलं जाय माय जर सकरून घरांगाय करन चालली पोरग लढते म्हणून. मला तर काही पाठवायची इच्छाच नव्हती. मा सुनीले तर ती म्या म्हणलं मीच जातो तर मग अजून म्हटलं जाऊ दे माय. असं म्हणजे पिंकी म्हणे शिटूताई तुम्ही या. अजून असं म्हणेन की पाय येऊ नये त्याला सुनीले. नाही तर मी शिटूले पाठवतच नव्हते. त्या गंगीच्या घरी कुठे रे काम ना धाम, काही नाही ना काही नाही. असं आहे बाबाई म्हणत जाऊ दे ते बाई बोलायला आले तर झाड एवढं नको करू. नाही तर माई म्हणत नव्हतं सकाळी जेवायला खायला जायचं ना आज लागे शिटूला तिच्या घरी काम करायला पाठवायचं. काम करायला पाठवायचं नाही मला. मी तर कोणाच्या घरी पाठवतो माझी सुनी काही अशी काही हे नाही. मग तसं नाही म्हणणं. पण गंगीच्या घरचं तुला माहित आहे फालतूचं भांडणाले धंद काम ना धाम. या पोरीला म्हटलं बचर करू नको, पुळे करू नको, मुकाट्याने एका जागी बस. आणि त्या पिंकीले विचार काय करा लागते तितकंच कर. शिल्लकचं काही मनानं करू नको. आणि चालली म्हणलं लवकर पोरग लढते. आता 5 मिनिटात पाठवून देतो मी कोणा लेकराले बोलायले की बाबू लढून राहिला त्याच्या मायले धाडून द्या म्हणून. आपण चालली येते. नाही बाई जाऊ दे ना, तर गेली तर करू दे ना. मग काय आहे एवढं काय इले सांगायला होतं काही शब्द बोलू नको म्हणून इकडे तिकडे फालतू. ते मग ते काकू काही बोल्यावरून भांडणावर येईन तर नाही. आता काय गावातला संबंध आहे, शेजार धर्म राहते तर जाई लागते. आले ते बोलायले एवढा तर नाही. मी आडलं कुठे गेली. बरं मी चाललो. डबा नेत का आता मग थांब ना. तू तर म्हणत मी आज उशिरा चाललो म्हणून ती नाही म्हणे कोण डबा करून ठेवतो म्हणलं जाऊ दे. नाही तर तू उशिरा जातो म्हणते तर मग स्वयंपाक होते म्हणलं जाय म्हणलं तू तर ती. आणि ये लवकर घरी. मी करतो म्हणलं आज घरचा स्वयंपाक. मी आता शेपूची भाजीच घेतली होती तोळ्याले. शेपूची भाजी करतो ना, मुगाची डाळ भिजू घातली मी. डाळ साजरी शेपूची भाजी करतो लागे पोया करतो. नाही मी येतो ना, ऑफिसला नाही चाललो मी आज. इकडे बाहेर काम आहे मला थोडस. मी येतो जाऊन. डबा पाणी पाहिजे, मी जेवायला येतो घरी. बरं मग म्हणलं बापा चाललास का? बरं जाय मग. हा दरवाजा ओढून घ्यायचा पुढचा. चल रे चल. श्यामा चालता का भूर? पाय ना घुंगू करून ना भुरजा लागते. बाबा तिकडे कामाला चालला. दुसरं काम आहे बापा. भूर चालला तिकडे गाडीवर बसून पम आपण घरीच राहू. जाय दिनू. नाही तर ते अजून लढेन तर बस सुचू देणार नाही. जाय तुझी माया घरी नाही. इतक्या लवकर बोलायला पाठवणं सहजराने लागत. म्हणलं अर्धा 1 घंटा राहू देतो मग बोलायला पाठवतो. हो चल चाललो मग मी. पाहिजे त्याले. हो आपण चाललो भूर. बाबा सगळं नाही जाऊ बापा. बाबा डॉक्टर जोडणे ते इंजेक्शन द्यायले. मी नतून तुले भूर. आई दरवाजा उडून घेतो मी. हो फुंडका आला भुरजाचा फुंडका आला बाबूले. चला आपण चाललो भूर. ओरे बाई पाय रे भाजी भाजी खराब झाली का रे बाबू? भाजी तोडू लागते का बाबू मला?